मित्र आपण वडोदरा सर्कलमध्ये आहोत। दालुगो फुलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये आपण ओढोल बाजार या गावी आहोत। आपल्या समोर काही मतदार बांधव काय ना आपलं कुठून आला आणि काय सांगाल, काय अपेक्षा आहे येणाऱ्या सरकारकडून आणि पहिल्या सरकारकडून कोण पाहिजे? मी पांडुरंग बाबुराव मेटे, राहणार जळगाव। मी याच्या पूर्व सांगतो की जिम्मेदारी पूर्व सांगतो की मागील सरकार आणि पुढील सरकार याच्यामध्ये आपण कधी फरक बघितला? आता प्रत्येक सरकार तेच त्याचं वेगवेगळ्या भाषा करते। बाकी म्हणतोय बाकी हे म्हणता आम्ही लाडली बहीण आणली, ते म्हणतात, पण सुरुवात कधी बघितली? आम्ही आज आमच्या हक्कासाठी आम्ही आमच्या याच्यासाठी परेशान की बा आम्हाला आज आरक्षणाची गरज होती। आरक्षणाची गरज असताना ज्या सरकारने आमची सोय केली किंवा आज आम्हाला जरांगे पाटील देव मानतो आम्ही त्या माणसाला, त्या माणसाची ज्यांनी रक्त पिलं, अशा सरकारी विरोधात आम्ही आज काम करणार। आणि आम्ही एक पक्ष म्हणून काम नाही करणार, आम्ही एक संघटना किंवा एक समाज किंवा असं पूर्ण जातीला सोबत धरून आम्हाला जे योग्य वाटेल ते काम करणार आम्ही। आणि जरांगे साहेबांना कधी आदेश केला बाकी आपण याला काम करायचं का त्याला काम करायचं, आम्ही त्याची भूमिका सर्वात पहिले महत्वाची मानू आणि मगच त्या भूमिकेकडे लक्ष देऊ। या 10 वर्षात काही झालं असं आपल्याला वाटतं? असं 10 वर्षात झालं नाही झालं हा प्रश्न कधी तुम्ही विचारत असेल मी सहज सांगणार सामान्य माणूस म्हणून, फक्त तुम्ही काय केलं? तुम्ही मागचा डिस्प्ले पुढे केला ह्या सरकारने। आणि काय प्रत्येक स्कीम जी राबवलेली आहे तिला नाव चेंज करून पुन्हा राबवण्यात आली। आज म्हणतात लाडली बहीण 1,500 रुपये दिले। मी सामान्य माणूस आहे, आज माझ्या शेतामध्ये कपाशी पडू नये, कपाशीला ना रोजगार भेटत ना भाव भेटाचा टाइम आला की नुकसान भरपाई भेटत नाही। आज जिथं आपण बघितलं की हे म्हणतात पीक विमाचा काय फायदा आहे? आजपर्यंत आमच्या याच्यामध्ये सामान्य माणसाला पीक विम्यासाठी मला वाटतं पीक विमा खरंच सामान्य माणसासाठी बनलेला आहे का? हा एक प्रश्न मी शासनाला पण विचारेन की तुम्ही जे पीक विम्याचं म्हणताय तर पीक विमा कधी भेटला कोणाला? आज एखादा व्यक्ती दाखवा ज्या व्यक्तीनं 50 रुपये पीक विमा भरला असेल त्याच्या अकाउंटला 5 पैसे, 5 रुपये, 25 रुपये असे चेक येतात। आज तो चेक तुम्हाला मोडाल तरी बँकेमध्ये माळेला भावने शेतमाळेला भावने आरक्षणाचा मुद्दा आहे। जरांगे पाटील जे सांगायचे त्यांनी त्यांचा छळ केला, त्यांना जागा असे मतदारांचं म्हणणं आहे लाडली बहिणीने 2,000 रुपये दिले, याचा काही परिणाम? 2,000 दिले पण 4,000 काढून घेतले। तुमचा 1,600 रुपयाचा तेलाचा डबा 2,200 रुपयाला गेला। 2,000 देऊन फायदा काय झाला तुमचा? किराणे भाव वाढले, 2,000 दिले, 2,000 पण 4,000 काढून घ्यायचं असलं मतदार बांधवांचं म्हणणं। मग कोणाला मतदान करणार आपण? काय नाव आपलं, कुठून आले? विलास बापू की अनुराधाताई चव्हाण, काँग्रेस की बीजेपी? विलासजी बापूच काम करणार आमच्याकडे। विलासजी बापूच का बरं, अनुराधाताई चव्हाण का नको? याच्यात एक कारण झालं साहेब, आता लोक जे शेतकऱ्याची नुकसान केले या लोकांनी, शेतकऱ्यांनी विश्वासघात केला। आता मला कापसाला 4-5 रुपयाला कापूस पुरेल, लोक कापूस पुरतो का आपल्याला? 10,000 पण भाव पुरत नाही कापसाला। आणि तेव्हा सोयाबीन आज माळ्याला भावनी, कापसाला भावनी, काय सांगाल किती कापसाला अद्रकीला मकाला भाव पाहिजे? कुठून आले? काय नाव आपलं? मनोहर जलांडे बोरगाव। काय अपेक्षा आहे सरकारकडनं आणि कुठल्या सीट आलं पाहिजे? कुठलं राष्ट्रवादी काँग्रेसचं सीट लागायला? राष्ट्रवादी काँग्रेसचं सीट लागायला पाहिजे का बरं? बीजेपीचं काय नको? त्याच्यामध्ये असं झालं की शेतीमालाला भाव नाही। प्रत्येकाचं म्हणणं आहे शेतीमालाला भाव नाही, मजदूर महाग झाले, करायचं काय म्हणून नको। तुमचं काय नाव, कुठून आले? सुनील पांडुरंग काळे। सुनील पांडुरंग काळे, कुठलं गाव? बोरगाव। मी बोरगावचे आहे। काय सांगा सुनील गाव? बापूवर बहीण यावेळेस काही बापूच काय आलं पाहिजे? ताई का बरं नाही? अहो ते भाव देत नाही सरकार भाव देत नाही। काय अपेक्षा तुम्हाला? बापू कोण आहे सरकारकडून? मग अपेक्षा बाबू काही करते नाही, चांगलं योग्य काम करताय काँग्रेस। मुलगा त्याला जाणीव शेतीची, तो काही शहरातून आलेला माणूस नाहीये, त्याच्याकडे स्वतः नाही काही तर बापदादीची जमीन आहे, ते स्वतः पिकू द्या। आम्ही बघितलेलं आहे ते स्वतः शेतात जिथं आहे ते स्वतः जिथं हर्सुल गाव होते प्रॉपर पिचकरी घेते ना, त्याला अनुभव ना शेतकरी काय आमदार एवढं कष्ट करून वडील माझे आमदार असून सुद्धा रोज शेतामध्ये आणि रोज कामगारांकडून काम करून घेत असताना स्वतः कामाची जाणीव आणि स्वतः लोकांची जाणीव आहे। बाकी गोरगरिबाला काय कष्ट घ्यावं लागतं? अनुभवाचा मुलगा आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यांना अनुभव असे ह्या मतदारांचा जन्मात आहे। बांगडे महाराज ओढेवार फुलंब्री। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.